नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी हवामान अभ्यासक नेता जाधव. आपण पाहणार आहोत 19 मार्च रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आपण लेटेस्ट साईटला मीनुसार जर पाहिलं तर एक वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे जम्मू काश्मीर लेह लडाखमध्ये. या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे जो राज्याकडे वाऱ्याचा प्रभाव आहे तो वाढलेला आहे. या तसेच येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये अजून एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हा जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. याचबरोबर बंगालच्या उपसागरामधून ओडिसा, याचबरोबर आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, याचबरोबर महाराष्ट्र, विदर्भ तसेच मध्य प्रदेश या भागामध्ये वाऱ्यांचा प्रभाव वाढलेला आहे. बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा होतो आहे. तसेच अरबी समुद्रामधूनही बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येतात. त्यामुळे विदर्भ, याचबरोबर छत्तीसगड, तेलंगणा या भागामध्ये अतिशय मुसळधार पद्धतीचा पाऊस आजही पडत आहे आणि येणाऱ्या 2 दिवसापर्यंत या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी विजेच्या कडकडासहित काही ठिकाणी गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. येणाऱ्या 24 तासामध्ये राज्याचा पावसाचा विचार केला म्हणजे आज रात्रीही चंद्रपूर, यवतमाळ या भागामध्ये सातत्याने तिथे पाऊस पडेल. मात्र येणाऱ्या 24 तासामध्येही गडचिरोली, याचबरोबर चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. आणि या ठिकाणी मात्र वाऱ्यांचा जो वेग आहे तोही अतिशय वेगवान असणार आहे. म्हणजे 40 ते 50 किलोमीटर/h क्षमतेचं तिथे वादळी वारे वाहणार आहे. म्हणजे उद्या विदर्भातील खास करून या भागामध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम आपण गडचिरोलीचा विचार जर केला, गडचिरोलीमध्ये एटापल्ली, चारमोशी, गडचिरोली, धनोरा या भागामध्ये हे जोरदार वाऱ्यासह वादळी पाऊस होणे. या ठिकाणी अतिशय मुसळधार पद्धतीचा पावसाची शक्यता येणाऱ्या 24 तासामध्ये आहे. याचबरोबर चंद्रपूर संपूर्ण जिल्हा, त्याच्यामध्ये चंद्रपूर, शिंदेवाडी, ब्रह्मपुरी, नागपेठ, चिमूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता व काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर नागपूरमध्ये उमरेड, कोही आणि भिवापूर तसेच भंडारा संपूर्ण जिल्हा, गोंदिया संपूर्ण जिल्हा म्हणजे साकोली असेल, देवरी, गोरेगाव, धामगाव, सालेकसा, अर्जुन, मोरगाव, पवनी, लाखनदूर या भागामध्ये विजेच्या कडकडासहित त्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 किलोमीटर/h राहण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये हिंगणा, नागपूर, कामोठी, मौदा, याचबरोबर रामटेक आणि उमरखेड, नागपूर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस व 1-2 ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. याचबरोबर वर्ध्याचा विचार जर केला तर आष्टे, आकारंजा, नवखेड या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतो. 1-2 ठिकाणी हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच वर्धा, सेलू, समुद्रपूर आणि हिंगणघाट या भागामध्ये मात्र 1-2 ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर यवतमाळ, राळेगाव, कळंब, केवाल, घाटंजी, मोरेगाव, वणी हा जो भाग आहे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे व 1-2 ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र जो पश्चिमेकडचा जो भाग आहे अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा या भागामध्ये 1-2 ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतं. पावसाची शक्यता मात्र त्या ठिकाणी खूप कमी असलेले पाहायला मिळत आहे. यात आपण जर मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीचं जर पाहिलं या भागामध्ये ढगाळ वातावरण 1-2 ठिकाणी राहू शकतं. म्हणजे पावसाची शक्यता खूप तिथे कमी आपल्याला पाहायला मिळत आहे. IMDच्या फोरकास्टनुसार उद्याचा हवामान अंदाज जर पाहिला तर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. यामध्ये या ठिकाणी लाईटनिंग, थंडरस्टॉर्म याचबरोबर गारपीट होण्याची सर्वाधिक धोका या ठिकाणी आहे. तसेच गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, नांदेड आणि लातूर हा जो पट्टा या भागामध्येही विजेच्या कडकडासहित पावसाची शक्यता IMD खात्याने व्यक्त केली. याचबरोबर परभणी, हिंगोली या भागामध्ये 1-2 ठिकाणी विजेच्या कडकडासहित पावसाची शक्यता IMDच्या म्हणजे वेधशाळेने तिथे नोंदवलेला आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर आपण जर 20 तारखेचा हवामानाचा अंदाज जर पाहिला IMDनुसार तर नांदेड, हिंगोली, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या भागामध्ये हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल आता आपण सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करा आणि ही माहिती शक्यतो करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.